काँग्रेसच्या गटातील सदस्यांनी भाजपच्या नगराध्यक्षपतींचा म्हणजेच भाजपचा प्रस्ताव काँग्रेसने नगरपालिकेत पाठवला स्वीकृत सदस्यपदासाठी। अकोट अंबरनाथ या दोन नगरपरिषदांनंतर म्हैसूर नगरपालिकेमध्ये काँग्रेसचे सदस्य फुटले। त्यांनी भाजपच्या नगराध्यक्षपतीचा प्रस्ताव पाठवला। म्हणजे तिसरी नगरपालिका निघाली राज्यातली की जिथे काँग्रेसचे सदस्य फुटून भाजपचा प्रस्ताव पाठवत आहेत। याबद्दल काँग्रेसचे काही पदाधिकारी शहराध्यक्ष वगैरे आहेत ते कायदेशीर कारवाई करणार आहेत। जिल्हाध्यक्षांना आपले माजी आमदार आहेत श्री चौधरी यांच्याकडे तसं ते लेखी त्यांनी कोणी स्वरूपात कळवलेलं आहे आणि कायदेशीर कारवाई काय करता येईल असं म्हैसूरचे शहराध्यक्ष अक्षय रिया यांनी सांगितलेलं आहे की आम्ही कायदेशीर कारवाई करू आमच्या सदस्यांबद्दल। पुढील काळात काय होतं हे आपल्याला बघायला मिळेलच, पण येणाऱ्या काळात अशी अभद्रयुती झाल्यावर काय कामं जनतेची होतील की नाही याबद्दल आम्हाला साशंकता आहे की हे वादविवाद आणि नगराध्यक्षपदी स्वतः निवडून कार्यकर्त्यांना सोडून ते स्वतः सभागृहात येत आहेत। त्यामुळे भाजपच्या जे 13 सदस्य आहेत त्यांच्यावर विश्वास नाही का की ते स्वतःपती नगरपालिका सभागृहात येत आहेत, पण त्यांचा स्वतःच्या भाजपच्या नगरसेवकांवर विश्वास नाही आहे का? म्हणजे इतका अविश्वास ते दाखवत आहात का? जर इतका अविश्वास ते स्वतःच्या सदस्यांवर दाखवत असतील तर आम्ही काय विचार करेल, जनता काय विचार करेल, भाजपचे कार्यकर्ते काय विचार करत असतील? हा त्यांनी भाजपने विचार करायला हवा की त्यांच्यावर विश्वास नगराध्यक्षांच्या पतीचा नाही आहे म्हणून ते स्वतः सभागृहात येत आहेत निवडून। आणि या काँग्रेस स्वीकृत सदस्यासाठी आपल्याकडे किती उमेदवार होते? त्यांनी इच्छुक उमेदवारांनी पक्षाने उमेदवारी मागितली होती किंवा माझा प्रस्ताव पाठवा असे किती नाव होते आपल्याकडे? मी स्वतः अपक्ष, राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे 2, शरद पवार गटाचा 1 आणि काँग्रेसचे 4 हे 9 सदस्य होतो। आम्ही 9 सदस्यांचं एकत्रित आमचं ठरलेलं होतं की 9 सदस्य मिळून आपण एक प्रस्ताव पाठवायचा आणि मुस्लिम कम्युनिटीमधून एकाला प्राधान्य द्यायचं असं ठरलेलं होतं। आपले शेख रियाज शहराध्यक्ष आहेत ते होते, आसिफ होता, असे 6-7 लोकांची नावं होती की त्यांच्यापैकी एखादा प्रस्ताव आम्ही पाठवणार होतो। पण एकत्रित न सोडून काँग्रेसच्या 4 सदस्यांनी स्वतंत्र त्यांचा प्रस्ताव असा प्रसंग आला, याबद्दल आपण आपली प्रतिक्रिया काय आहे सांगा। काँग्रेसचे नगरसेवक केतन किरंगे खरे सत्य सांगताय, फक्त गटमध्ये त्यांनाही ना घेण्याचं कारणच हे आहे की यांनी अगोदरच ठरवलेलं होतं की त्यांना कोणाला कोपमध्ये घ्यायचं आहे। सर्वात अगोदर काँग्रेसच्या गटावर पवन सराफ यांचा प्रस्ताव जिल्हाधिकारी सबमिट झालेला आहे, पण तिथे मी भानगड केल्यामुळे तो प्रस्ताव सेकंड तयार करण्यात आला आणि जाणून बुजून चुकीचे कागद दस्तावेज तिथे जोडून रिजेक्ट करण्याच्या हिशोबाने तो पत्र तिथे जमा केला आहे। पहिला प्रस्ताव पवन सराफचा ह्या काँग्रेसच्या गटावरच आहे, म्हणून ही निवड पूर्ण काँग्रेसने भाजपला मदत केली आहे। आणि माननीय आमदार साहेब हे सनातनी आमदार स्वतःला म्हणता, पण नगराध्यक्ष पतींचा पाठिंबा घेऊन पतींना कोप करण्यामागे काय कारण आहे? काँग्रेस चालतो का? मग इथे पण अमरनाथ, अकोट सारखी भाजप प्लस काँग्रेस युती झालेली आहे आणि हे सर्व लोकांनी पाहिलेलं आहे आणि पुढे जनतेसमोर सर्व गोष्ट येणार आहे की भाजप काँग्रेस एक आहे की नाही पालिकेत, हे सर्वांना समजेल। आम्ही विरोधात आहे आणि आम्ही पूर्ण 5 वर्ष विरोधात राहू। चांगले कामांना, गावाच्या विकासासाठी आमचा पूर्ण पाठिंबा राहील। चुकीचा कोणताही काम आम्ही पालिकेत होऊ देणार नाही आणि कोणत्याही दादागिरी, दडपशाही, कोणताही प्रेशर इथे खपणार नाही।